जय हरी राम हरी अगेन सर्वांचं स्वागत आहे आकाशिक मास्टर्समध्ये. मित्रांनो, काल आपलं तुकोबाऱ्याचं दर्शन झालं नव्हतं, पण आज मस्तपैकी दर्शन होणार आहे. कारण आज तुकोबाऱ्याच्या मागेच चालायचं आहे, आपलं आज पुढे जायचं नाही, आज नंबरप्रमाणे चालायचं आहे. आणि आजचा दिवस खूप मजा येणार आहे. काल थोडासा पाऊस आला, पण आज जरा जास्त पाऊस आहे. आणि लेट्स गो. थोडंसं आता बारशी सोडायचे आहेत, सकाळ सकाळी इथं जेवण असतं, बारा सोडून जे आहे ते पुढे चालायचं. चला कंटिन्यू करूया. सगळे आमची द्वादशीची पंगत सुरू आहे आता. भाऊ जेवाय काय काय आहे? पुरी, गुलाबजामुन, पालक भाजी, सांबर. बरं, सकाळचं का दुपारचं? सकाळचं. आणि दुपारचं आहे का? दुपारचं आहे ना. बरं बरं बरं, चला. जेवायला हे करायचंय आज, जेवायला हे तर आहेच आहे, पण सोबत तोंडी लावायला एक डोळे वांगे आहेत. तास झालं व्हिडिओच अपलोड होत नाही, नेटवर्कच नाही वारीमध्ये. तर मित्रांनो, आता आपण कुठे आहोत? स्वामींच्या मंदिरामध्ये. दररोजच्या सगळ्यात आपला घिसापिटा डायलॉग झोपण्याच्या नादात पालखी गेली पुढे निघून. जाऊया, बेजारी पण होते. श्री तुकोबाऱ्यांच्या हे आपला नगरखाना. मस्त पैकी दर्शन झालेले आणि एका जनार्दने आता रथ गेला निघून. आता आपल्याला दिंडी सोबत चालायची. सर्दी खूप झाली, त्याच्यामुळे बोलायला थोडासा त्रास होतोय. नाही, खरंच झालेली. आणि आता आपल्या दिंडी सोबत चालायचं. मस्त आज भजन करत. हा, म्हणजे आता दिवसभर दुसरंच एका जनार्दने काय भेटते, ती मनाने केलं. एका जनार्दने राधा नको लागू हरी जनार्दन ह्या म्हणजे मनाचं एका जनार्दन मनाच्या गवळणी करतात. आमच्या तरी खूप लोक आहेत, म्हणजे प्रेमानं म्हणतायत ती त्यांची बोळी बघती. पण भारी. चला, तुम्हाला ऐकू तुम्ही त्यांनी. चला. सुद्धा पाऊस येण्याचे फुल चान्सेस आहेत. बघू आता काय होतं ते. वातावरण तरी फुल आहे. दिंड्यात यावर्षी 3 तास झाला. आम्ही सकाळी 3 तास नाही, जास्त झालं. सकाळी 8 वाजल्यापासून बसलोय. पालखी ऑलमोस्ट 10 वाजता गेलेली. आणखी आमचा नंबर आला नाही. आणखी किती नंबर सुरू आहे? 153, 308 नंबर यायचा आहे आणखी. आणि पुन्हा आम्हाला करायला लागायचं. ऑलमोस्ट 12 वाजलेत. आणि दुपारचा मुक्काम आणखी 4 किलोमीटर आहे. म्हणजे दुपारच्या मुक्कामाला 3 वाजता पोहोचायला अजून. सांगायचा उद्देश आहे की समाज खूप आला यावर. महाराष्ट्रामध्ये मृदंग वादक जवळपास किती असतील? तर प्रत्येक दिंडीमध्ये कीर्तनकार दिंड्या किती असतात? पाठीमाग तुकोबाराच्या पाठीमाग 350 दिंडी आहेत. 400. गंभीर पडलेला प्रश्न एकनाथ साहेबाला विनंती की या प्रश्नाचं लवकर घेताना अभ्यास न करता या प्रश्नाचं आपण उत्तर द्यावं लवकरात लवकर.
2 तास पकवाज बाजूला जेवढं अंग मोकळं होत आहे तेवढं दिवसभर रियाज केल्यावर सुद्धा होत नाही. दिवसभर किती शास्त्रशुद्ध वाजवणार असू द्या, किती ठेका मोकळा वाजवणार असू द्या, इथं आल्यावर साधेच बरोबर वाजवावं लागतं. आमच्या आजी बघा एवढं असं सुरू करतात. दिल्लीमध्ये जास्त पळायला लागले तर अशा प्रकारे कोंडतात त्यांना. कोंडून घेतले, कोंडून दिल्लीच्या बाहेर लय पळू लागले. वाजल्यानंतर थोडंसं दूध लिया जाय. 3 वाजल्यानंतर थोडंसं दूध भेटलंय. आता हे पिऊन आणखी पुढे चालायचे आणि पुन्हा दुपारचा मुक्काम येणार, म्हणजे दुपारचं जेवण. दुपारी थोडंसं उशिरा निघाला, त्याचा परिणाम 3:47 झाले. आत्ताशी दुपारच्या जेवणाला पोहोचतोय आम्ही, ते पण खूप दूर आहे. फायनली 4 वाजता आपण डुबकाबार दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलेलो, म्हणजे आता जेवण होणार आपले. हॅलो बापू, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद भाऊ, मनापासून धन्यवाद. जी जी, ब्लॉग चालू आहे, वारीमध्ये आहे. हो ना, हो ना. जी जी जी, वारीमध्ये येत आहे. अभिनंदन. जी जी जी, वारीमध्ये येत आहे बापू. हो आहे ना, आहे ना, पुढं आहे. जी जी, मग तुकोबर ऐकून आहे मी. पंढरपुरात होईल ना भेट आपली. जी जी, चालेल. तब्येत बरी बापू. जी जी, आता पाहिलं मी, म्हणलं फोन तरी लावावं. धन्यवाद भाऊ, धन्यवाद धन्यवाद. भेटू लवकर. जी जी बापूजी, चालेल. ठेवू का? जय श्रीराम. जय श्रीराम. बापूंचा ऍक्च्युली आज वाढदिवस आहे, आता मला समजलं. आणि बापूला वाढदिवसाच्या शुभेच्छा ब्लॉग मध्ये देण्याचं कारण म्हणजे आपल्या चॅनलसाठी काही जे लकी चाम लोक आहेत चॅनल मोठं करण्यासाठी, त्यापैकी एक बापू सुद्धा आहे. सो अगेन हॅपी बर्थडे बापू. ब्लॉग पाहत असेल तर बापूला खाली कमेंटमध्ये शुभेच्छा नक्की द्या वाढदिवसाच्या. 6 वाजलेले तर आता निघाली आपली दिंडी. इथून पुढे 7 किलोमीटर जायचंय आपल्याला आणि नंतर संध्याकाळचा मुक्काम आहे. तसे आपणच नाही येत मागं, खूप दिंड्या माग आहेत आणखी. पंढरपूरचे स्मॉल वारकरी. A few moments later. शाम का नाश्ता कचौरी के साथ. वाजलेले आहेत आणि मुक्काम 6 किलोमीटर आहे आणि आम्ही टेन्शन घेत नाही. दिंडीची कचोरी सुरू आहे आणखी. कचोरीसाठी 2 शब्द. मन तो कर रहा है तुझे खा जाऊ लेकिन नहीं, ये उमेश के लिए है. नहीं नहीं काही नाही, कचोरी नाही, जिलेबी सही. व्हेरी नाईस. कशी कचोरी, कशी कचोरी. 5 वाजता जेवण झालेत आणि 6 वाजता कचोरी. कशी कचोरी उमेश? बरी तरी म्हणा की. आता वाजलेले 9:30 आणि आत्ता आपली दिंडी पोहोचली आहे मुक्कामापाशी 9:30 वाजता. तर मित्रांनो, मस्तपैकी आता सगळेजण मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता जास्त काही दाखवण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही आणि दाखवण्यासारखं इंटरेस्टिंग काही नाही, त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथे संपूया. जय हरी. उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया.